आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई सरे आलीस वे तू सुखरूप आहेस ना? काही झालं नाही ना तुला? त्या साहेबांनी तुला काही केलं तर नाही ना? अगं लई वाईट बाई आहे ती. कशाला नादी लागायचं तिच्या? जीव टांगणीला लागतो आमचा. होय सरे, ती बाईक नाही खुन्नस ठेवणार आहे. म्हणजे जरी जामिनावर बाहेर आली की नाही तर तुला नाही यांना मारल. घाबरू नका, सगळं काही ठीक आहे. अगं तू रोजच्या प्रमाणे बाहेर गेलीस आणि इकडे आम्हाला टीव्हीवर बातमी कळली ग. तेव्हापासून जीवाला धसका लागला होता बाई. हे बघ सरे, असे धक्के काही देत जाऊ नको ग आम्हाला तू. मला माफ कराई, पण मी अजून एक धक्का देणार आहे तुम्हाला. अगं कसला धक्का? कळेलच. धनंजय, आता कशाला आलाय? सरे अगं धनंजय विषय काय सांगणार आहेस का? तर सरे बोल ग बाई काहीतरी. जीव घाबरा होतोय माझा. होय आहे, पण हा धक्का आनंदाचा आहे. आनंदाचा धक्का? सांगते. धनंजय, बोलवा त्यांना. या अनु, पुरी तू? सरू, अनु, पुरी आलीस तू? कुठं होतीस बाळ? खरंच देवाचीच आघात करणी म्हणायची. बरं झालं तू आलीस ते. कोण आहात तुम्ही? सांग ना, ही सगळी माणसं कोण आहेत? मी सांगते आधी. अगं मॅडम, अनु परत आलीस तू? किती वाळली गई. हे असं का करते? ओळखत नाही आम्हाला? आई सांगते, थोडा वेळ द्या. अनु मॅडम आठवण्याचा प्रयत्न करा. हे बघा, या शशी आई. आणि ही तुमची मंगल मावशी नाही.
म्हणायचा ना, माझी आई, सुंदरीची आई. हे बघा, आणि ही सुंदरीची आजी. मी आजी. आणि ही आपली मालू. तुम्हाला आठवते का, खूप मस्ती करायची तुम्ही, खूप बोलायचंय तिला. सुधा मॅडम आणि तुम्ही. हे बघा आपली मालू. नाही आठवते मला काय. सरे ह्या अशा काय करतायत ग? त्या आपल्याला ओळखत नाहीत. आपण अनु मॅडमला शेवटचं बघितलंय ते कोमात गेलेलं. पण अनु मॅडमना गेल्या 6 वर्ष आधीचं काहीच आठवत नाहीये. आणि गेल्या 6 वर्षात त्यांना खूप भोगावं लागलं. त्यांना खूप त्रास दिला गेला. त्रास दिला? कुणी त्रास दिला? नाव सांगताच चांगली अद्दल घडवते त्याला. कुठल्या नराधमानं त्रास दिला हिला? अनु, बघितलंस का आदित्य? अरे कोण आलंय? अनु आली. अनु, अरे अनु जिवंत आहे आदित्य. पण बघ ना, ती आपल्यापैकी कोणालाच ओळखत नाहीये. कुठल्या तरी दृष्ट्याने त्रास दिलाय म्हणे तिला. 6 वर्षापूर्वीच तिला काही म्हणजे काही आठवत नाही आदित्य. ज्याची भीती होती तेच घडलं. धक्का बसला ना तुला? आमचं पण तेच झालंय. चल तिच्याशी बोल जरा, विचार तिला कोणी त्रास दिलाय. तुला ओळखेल ती. हा का आला इथे? तू मला काय सांगितलं होतं की तू सावीला भेटायला इथे घेऊन आलीस ना मला, आणि हा इथे आहे म्हणजे हा सावीला नाही भेटू देणार. मला तुला मी सांगितलं होतं ना. तर तू पण ह्याला मिळालीस, तू ह्याला मिळालीस ना. शांत मॅडम शांत व्हा. मी तुम्हाला सांगितलं ना, घाबरू नका. मी आहे तोवर तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. गेली 6 वर्ष ज्या नराधमाने अनु मॅडमला त्रास दिला, त्या नराधमाचं नाव तुम्हाला जाणून घ्यायचं ना. मी सांगते. त्या नालायकाचं नाव आहे अंकित देशपांडे. उर्फ तुमच्या सगळ्यांचे एडी सर. हो ना आदित्य? नाही. अगं काय बोलतेस तू सुंदरी? वाटेल ते बोलू नकोस. मी जर वाटेल ते बोलते असं वाटत असेल ना, तर विचारा तुमच्या लेकाला. बोल ना आदित्य, बोल. नाही, हे शक्य नाही. हे शक्यच नाहीये. आदित्यला ठाऊकच नाही अनु जिवंत येते. आदित्य सांग ना सगळ्यांना, सुंदरी आणि धनंजय खोटं बोलतायत म्हणून. हे ना, त्या धनंजयच कारस्थान असणार. त्याच्याच मनात हा विचार आहे. काही करून तुला अडकवायचंय ना, म्हणून चाललंय.
सांग ना आदित्य सगळ्यांना, तू असं नाही, सांग सगळ्यांना. आदित्य मनू मनू तू बरेस ना? हे बघ, ह्यांचं कोणाचं ऐकू नको. मी सांगतो तुला काय झालंय. लांब राहायचं, कळलं का? नाहीतर नाही राहणार. बायको आहे माझी ती. बायको आहे? त्या दिवशी तर सांगत होता की सुंदरी तुझी बायको आहे. ही सुंदरी येईल तुला सोडवायला म्हणून. काय झालं? हाच तर खेळ खेळतोय हा. सत्य उघड उघड समोर दिसतोय तरी पण याची मस्ती चिरत नाहीये. का बसा? मला कोणाचं काय ऐकून घ्यायचं नाहीये. एक तर सगळ्यात आधी माझ्या बायकोला माझ्यापासून लांब केलं आणि आता मला बोलतायत. मला अनुष एकदा बोलायचं आणि मी बोलणार. अरे मग गेली 6 वर्ष काय बोलतोस तू त्यांच्याशी? काय घाबरताय त्या? सांग ना. हे बघ, मी कोणाच्या प्रश्नांना उत्तर द्यायला बांधील नाहीये. मला कोणाला काय उत्तर द्यायची नाहीयेत. मला माझ्या अनुषशी बोलायचं आणि बोलणार. कोण अडवतं तेच बघतो मी. लांब राहायचं. बोलणार मी. कोण अडवतं ते बघतो मी. बायको आहे ती माझी, मला बोलायचं, मी बोलणार. बाजूराव मला अनुषशी बोलायचं आहे. चाललंय सगळं? तू काय म्हणाली होतीस? सावी माझी मुलगी आहे, तिला भेटण्यासाठी तू मला इथे घेऊन आली आहेस ना? मग कुठे आहे सावी? सावी सोडून ही सगळी माणसं मला भेटली ज्यांना मी ओळखत सुद्धा नाही. कुठे आहे माझी मुलगी सावी? मॅडम ऐका, तुम्ही हात लावू नकोस मला. मॅडम हे बघा, तुम्ही शांत हो, मी सांगते तुम्हाला. थांबा, तुम्ही पाणी प्या आधी. थांबा, हे घ्या पाणी घ्या आधी. नकोय पाणी. मला वाटलं होतं की तुम्ही दोघं खूप चांगली माणसं आहात, या अंकित सारखी माणसं नाही आहात. पण नाही, तुमच्या दोघांवर विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली. मला आधी शंका होतीच, पण या अंकितला आता इथे बघून माझी खात्री पटली. आता नाही 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 अनु मॅडम, नाही, तुमचा गैरसमज होते. मी काही गैरसमज होत नाहीये. मला आता सगळ्या गोष्टी कळतात. काय घडतंय ना ते मला आता कळतंय. तुम्ही दोघं साहेबाची माणसं नाही आहात, तुम्ही दोघं या अंकितची माणसं आहात. मी तुला म्हणाले होते ना, मी तुला सांगितलं होतं की मला फसवू नकोस, मला माझ्या मुलीला भेटायला घेऊन जा. तू हो म्हणाली होतीस. तू इथे का घेऊन आलीस? त्या साहेबाच्या तावडीतून घेऊन तुम्हाला या अंकितच्या तावडीत द्यायला घेऊन आलीस. मी तुला सांगितलं होतं ना की हा अंकित मला किती त्रास देतोय. या अंकितने माझ्यापासून माझा सगळा भूतकाळ लपवला आणि तू येऊन तर मला सगळ्या वेगळ्याच गोष्टी सांगतेस. आपल्या मैत्रिणीला कोणी मॅडम म्हणतं का? नाही, माझी खात्री पटलीये. तुम्ही त्या साहेबाच्या तावडीतून मला का आणलं? कारण या माणसाच्या तावडीत द्यायचं होतं ना तुम्हाला. म्हणजे आता मनू, अनु मॅडम, काय तू लांब राहा. तू लांब राहा, तुझ्यामुळे झालंय सगळं. हात नको लावा आदित्य. अनु मॅडम चला तुम्ही. मॅडम अनु मॅडम,
मालू 2 मिनिटं. आणि मॅडम मालू मी जानू मॅडम आणि आदित्यच्या मध्ये आले का? माझं आदित्य सोबत लग्न नसतं झालं तर ही सगळी गडबड झालीच नसती. अनु मॅडमला एवढं सहन करावंच लागलं नसतं. खरंच हे सगळं माझ्यामुळे झालंय ग. पण मी तरी काय करणार? तेव्हा माझ्या मताला कोणी विचारतच नव्हतं. पण अनु मॅडमची अवस्था नाही बघवत. सरे अगं तू स्वतःला कशाला दोष द्यायला लागल्यास सांग बघू. तू त्रास नको करून घेऊस आणि तू तर दरवेळी की नाही दुसऱ्यांसाठी चांगलंच करायला गेल्यास. उलट तू स्वतःचाच कधी विचार केला नाहीस. त्यामुळे तू त्रास करून घेऊ नकोस ना. आणि आता अनु मॅडम आल्यात ना घरी सगळं काही चांगलं होईल बघ. सगळ्या घाटी सुटतील, सगळे प्रश्न सुटतील बघ. मालू सावी कुठे आहे ग? ती झोपल्या. अंकित अंकित कोण नको जाऊ. अंकित नाही. अनु मॅडमला किती काय सहन करावं लागलं असेल ना. बघ ना किती भीती मनात बसली आहे त्यांच्या. हे सगळं ना त्या आदित्यमुळे होत आहे. त्याच्या लबाडीपणाचा आणि निर्दयपणाचा कळस झालाय. आता पास झालं. आदित्य आम्ही तुला किती वेळ झाला विचारतो, तू काहीच का बोलत नाहीये? बास झाला तमाशा. ऐन मांडवात माझं लग्न मोडलास, धनंजयचा अपमान केलास, सावीची ढाल करून तू या घरात राहायला आलास. हे सगळं केलंस तेव्हा मला माहिती होतं तुझं काही ना काही हेतू आहे. पण मी फक्त सावीसाठी गप्प होते. पण आता बऱ्या बोलणं तू सांगतोयस की मी सांगू सगळ्यांना? आदित्य आम्हाला आधी हे सांग की अनु तुला कुठे भेटली? कारण आमच्या माहितीप्रमाणे तर ती कोमात असतानाच हॉस्पिटलमधून नाहीशी झाली होती ना. तुम्ही लोकांनी मला माझ्या खऱ्या प्रेमापासून लांब ठेवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, खऱ्या प्रेमाला तुम्ही अडवू शकत नाही. हे तुझे डायलॉग ऐकायला नाही जमलं आम्ही. सरळ सांग काय केलंयस ते. अनुला हॉस्पिटल मधून तूच पळवलंयस ना? कोमातला पेशंट असं चालून जाऊ शकत नाही. ऑब्विसली कोमात असलेली पेशंट अशी चालत जाऊ शकत नाही. मीच किडनॅप केलं तिला.
पण किडनॅप केलं होतं म्हणजे काय वाऱ्यावर सोडलं नव्हतं. काळजी घेतली होती तिची, रात्रंदिवस सांभाळ केला होता. 6 वर्ष फुलासारखं जपलं होतं तिला. त्या 6 वर्षात माझ्यासोबत काय झालंय हे फक्त मला माहितीये. मी काय सहन केलंय फक्त मला माहितीये. फायनली जेव्हा कोमातनं बाहेर आली तेव्हा मेमरी गेली होती तिची, काही आठवत नव्हतं. त्यानंतर तिला एक खोटं विश्व देणं भाग होतं. तिला एक खोटी आयडेंटिटी दिली, तिचा सांभाळ केला. त्यावेळेला ना मी एकट्याने सांभाळलं, कोणी नव्हतं तुमच्यापैकी तिकडे. कसं असणार आम्ही तिथे? सांग ना, कसं असणार? आमच्या नजरेला तर पळू दिलंस तू, त्यांना घेऊन पळून गेलास. आता काय करणार? तुम्हाला कळलं असतं तर तुम्ही तिकडे आला असतात आणि पुन्हा तिला माझ्यापासून लांब केलं असतं. ठीक आहे, अनु मॅडम वरती तुझं एवढं प्रेम होतं म्हणून हे सगळं केलं म्हणतोस ना तू? ठीक आहे, मग त्यांची मेमरी परत येण्यासाठी तू काय केलंस सांग ना. मग कुठल्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू होती सांग ना. नाव सांग, नंबर सांग, मी डॉक्टरला बोलून घेते, सांग ना.